नमस्ते, मी आरजे राजेश्री आणि आज आपण रेडिओ रागिणीच्या नवरात्र निमित्तच्या कार्यक्रमात आपल्या एका मैत्रिणीला घेऊन आलेलो आहोत आणि त्यांचं नाव आहे सुवर्णा बरबडे। अर्थातच तुम्ही त्यांना ओळखत असाल, व्हाईट गोल्डच्या त्या संचालिका आहेत आणि त्यांचा प्रवास आज आपण ऐकणार आहोत। नमस्ते। नमस्ते। व्हाईट गोल्ड बद्दल काय सांगाल? व्हाईट गोल्डची सुरुवात कशी झाली? व्हाईट गोल्डची सुरुवात आपण 2014 मध्ये सुरू केलं व्हाईट गोल्ड हे शॉप। तर मी बिझनेस स्टार्टअप घरातून स्टार्टअप केलेलं छोट्या स्वरूपामध्ये आणि मग एकदम बिझनेस छान ग्रो व्हायला लागल्यानंतर मग मी 1-2 वर्षामध्ये मार्केटमध्ये शॉप मोठ्या स्वरूपामध्ये चालू केलं आपण आणि मग एकदम शॉप सुरळीत छानपैकी चालू होतं। महिलांना पण आपलं शॉप आवडायला लागलं, सगळ्यांचं खूप प्रेम आशीर्वाद भरभरून होतो ते। मग आपण त्याच्यानंतर एक जामखेडला शॉप सुरू केलं, खुशबू लाईफस्टाईल नावाचं साड्यांचं, आणि मग ती शॉप एकदम सुरळीत व्यवस्थित छान चालू झालं। मग आपण नगरमध्ये एक फ्रँचायझी दिली, भावाची मुलगी आहे माझ्या, व्हाईट गोल्ड नावानेच, कापड बाजारात व्हाईट गोल्ड नावानेच एक शॉप आहे नगरमध्ये। मग सगळं व्यवस्थित चालू, एकदम व्यवस्थित चालू होतं सगळं। मग एक इथं MIDC मध्ये, बारामतीमध्ये MIDC मध्ये अरविंद स्टोअर नावाचं स्टोअर आपण चालू केले, त्याला 2 वर्ष पूर्ण होत आहे। अच्छा, पण आपण व्हाईट गोल्ड स्टोअर सुरू करताना आपल्याला नक्की कोणती प्रेरणा होती की आपण ह्या व्यवसायात जावं, किंवा महिलांच्या पसंतीचे कपडे असतील, वेगवेगळे मॅचिंगचे ब्लाउज पीस असतील आणि आणखी काही जे पण महिलांना मटेरियल लागतं ते व्हाईट गोल्ड मध्ये मिळतं, तर ह्याचं नक्की गमक काय सांगाल? माझी एक मैत्रीण होती, ती अशी सहज बोलत बोलत म्हणली की तुझ्याकडे पोटेन्शियल आहे मार्केटिंगचं, तुझं बोलण्याची पद्धत वगैरे लोकांना भावती, तर तू हे करू शकतीस, तर तू का करत नाहीस? मग मी थोडा विचार केला, घरच्यांनी सपोर्ट केला आणि मग मी व्हाईट गोल्डची स्थापना 2014 मध्ये केली। अच्छा, हा, तर महिलांना मी सांगितलेले सजेशन्स आवडायचे, मॅचिंग आवडायचे आणि मग हळूहळू लोकप्रियता वाढत गेली आणि दुकानाला एकदम छानपैकी कस्टमर सुरू झाले। अरे वा। गेली 11 वर्षांपासून आपण ह्या व्यवसायात आणि महिला म्हटलं की खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या बघून आपल्याला काम करावं लागतं। तर हा सगळा 11 वर्षांचा प्रवास, यामध्ये आपल्याला अनेक अनुभव येत गेले असतील, तर त्याबद्दल काय सांगाल? फॅमिलीच्या जबाबदाऱ्या तर होत्या, पण घरचे सगळे सासू सासरे, मुलगा, मिस्टर सगळे कोऑपरेटिव्ह असल्यामुळं मला प्रत्येक वेळोवेळी त्यांनी सहकार्य केलं आणि सांभाळून घेतलं आणि पूर्ण फ्रीडम होतं, मिस्टरांचंही मुलाचंही आणि सासू सासऱ्यांचंही एकदम सपोर्ट असल्यामुळे मी आज इथं बसू शकते, बोलू शकते। बदलत्या काळानुसार वेगवेगळे ट्रेंड्स बदलत आहेत आणि आपलं फॅशन म्हटलं की कापड व्यावसायिकांना सुद्धा खूप अपडेट राहावं लागतं, तर ते तुम्ही कसं राहता? मी मोठे मोठे डिझायनर्स असतील, मोठे मोठे विचारवंत असतील, रोज कोण काय बोलते, सोशल मीडियाशी एकदम कनेक्टेड, एकदम अपडेट मध्ये राहते आणि काय चाललंय मार्केटमध्ये त्याचा रोजच्या रोज अपडेट घेऊन, त्याचा अभ्यास करून आपल्या दुकानामध्ये त्याचा काय बदल करता येईल, आपण महिलांना कसं जास्तीत जास्त छान व्यवस्थित फॅब्रिक म्हणा, मॅचिंग म्हणा, साड्या म्हणा, ट्रेंड कसा ओळखायचा, ते सगळं रोज मी अभ्यास करून त्यानुसार आपण माल पुरवतो महिलांना। मॅडमनी सांगितलं की कशा पद्धतीने त्या अपडेट राहतात आणि कशा पद्धतीने फॅशन त्यांच्या दुकानातून महिलांपर्यंत पोहोचत असतात। आज आपण बघायला गेलं तर बदलत्या काळानुसार ट्रेंड्स बदलत असतात आणि सोशल मीडियामुळे तर ते लवकरच सगळीकडे दिसतात आपल्याला। तर साधारणपणे आपल्या मार्केटमध्ये आलेला ट्रेंड आपल्या दुकानाच्या माध्यमातून किती दिवसात पोहोचतो? मार्केटमध्ये ट्रेंड आला की माझी अशी इच्छा असते की सगळ्यांच्या अगोदर आपल्या शॉपमध्ये ट्रेंडी आणि नवीन असं कलेक्शन यायला पाहिजे, त्याच्यासाठी आमची धडपड असते। त्याच्यामुळं सगळ्यांकडे यायच्या अगोदर आपल्या व्हाईट गोल्डमध्ये तो ट्रेंड आला पाहिजे, साडीचा जो ट्रेंडी साडी असेल ती, असा माझा प्रयत्न असतो आणि रोज नवनवीन देण्याचाही प्रयत्न असतो आणि तोच महिलांना आवडतो, त्यामुळे महिला भरपूर ट्रेंड करतात आपल्या दुकानामध्ये आणि प्रदर्शन आपण अरेंज करतो। त्या वर्षी आता आपले 4 प्रदर्शन आहेत, अकलूज मध्ये आहे, फलटण मध्ये, बारामती आणि नगर मध्ये। तर अक्षरशः तुम्हाला सांगते, यात्रेसारखी माझ्या प्रदर्शनाला गर्दी असते आणि एवढं भरभरून ट्रेन असतं बायकांचं। इतक्या महिला माझ्यावर विश्वासाने येतात आणि एकदम भरभरून ट्रेन करतात। खूप छान आपण सांगितलं की एक छोटा व्यवसाय आपण सुरू केलेला होता, आज एक्झिबिशन आणि शोरूमच्या माध्यमातून खूप सारे असंख्य ग्राहक आपल्याला मिळाले। डिजिटल युग आहे आणि जिथे तिथे मोबाईल, सगळीकडे मोबाईल वापरला जातात
डिजिटल मीडिया सगळे वापरतात, तर ह्या डिजिटल मीडियाचा वापर तुम्ही कसा करता? डिजिटल मीडियाचा वापर आम्ही रोजच्या रोज नवीन स्टॉक आला की त्याच्या अपडेट्स सगळ्या कस्टमर्स पर्यंत, सगळ्या महिला वर्गापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असतो. एक व्हिडिओ काढून आपण इंस्टाग्रामला, फेसबुक, व्हॉट्सअप सगळीकडे प्रत्येक घराघरात प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असतो, जेणेकरून घर बसल्या सगळ्यांना कळावं की काय चाललंय मार्केटमध्ये, काय रेटला आहे, काय कलेक्शन आले, नवीन काय चाललंय, ते सर्व महिलांना लक्षात येतं आणि कस्टमर बेस एकदम छान वाढतं. ऑनलाईनचं कस्टमरही सापडतं आपल्याला, ऑनलाईन ऑर्डर भरपूर येतात मग, आणि महिलांना घरून मग येऊन डायरेक्ट शॉपिंग करून जातात. ओके, म्हणजे डिजिटल मीडियाचा वापर आपण पॉझिटिव्ह आपल्या व्यवसायासाठी करू शकतो. म्हणजे फक्त मोबाईलचा वापर आपण आपल्या टाइमपाससाठी किंवा वेगळ्या काही गोष्टी बघण्यासाठी न करता व्यवसायासाठी त्या कसा वापर करतात ह्याबद्दल देखील त्यांचं सकारात्मक मत आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल. नवरात्र निमित्तानं आज आपण मुलाखत बोलत आहेत आपल्या मैत्रिणीपेक्षा, तर त्यांना काय संदेश द्यावा? एका महिलेने जर का ठरवलं ती शून्यातून एकदम मोठं विश्व निर्माण करू शकते. बरोबर, हे माझ्या उदाहरणातून मी तुम्हाला सांगू शकते. एवढ्या मोठ्या शहरात मी प्रॉपर राशींची मुलाच्या शिक्षणासाठी बारामतीमध्ये आले आणि छोटस घरगुती बिझनेस चालू करून आज माझे 4 दुकान आहेत. ही माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. मी नाही म्हणत की हे खूप मोठे यश आहे, ह्याच्यापेक्षाही मोठे मोठे लोकांचे स्टोर असतात हे असतं, पण माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण मी एकदम शेतकरी घरातली एकदम साधी मराठी मुलगी पुढे होऊन एवढं करणं म्हणजे माझ्यासाठी खूप आहे. माझ्या घरच्या लोकांना खूप माझं कौतुक आहे या गोष्टीचं. आणि उत्तर आपण ह्याच्यामध्ये प्रगतीच करत राहणार आहे. दिवसेंदिवस आपल्याला ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रगती करायची. खूप छान आपण सांगितलं की दिवसेंदिवस आपली प्रगती कशी होती आणि तुम्हाला कशा पद्धतीने सगळेजण मदत करतात. एखादी महिला स्वप्नातून एखाद्या छोट्या व्यवसायातून मोठा व्यवसाय करायचा तर तिला तुम्ही काय संदेश द्याल? एकदा तुम्ही ठरवलं ना की काहीही म्हणजे अगदी काहीही करू शकता. मी अगदी VIP कस्टमर्स पासून एकदम ग्रामीण लेवलच्या सर्वसाधारण महिलांच्या कस्टमर पर्यंत सगळ्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करते. माझ्यासाठी सगळ्या महिला वर्ग किंवा सगळे कस्टमर सगळे सेम असतात. जेवढं आपण त्यांना इम्पॉर्टन्स देतो तेवढं सगळ्यांना, तसं सगळ्यांना घेऊन आपल्याला पुढे जायचं. बरोबर, आणि सगळ्यांसोबत आपण एकदम छान असं काम करतो. खूप छान आज आपण भेटलात आणि रोज तुम्ही त्यांना शॉपमध्ये बघत असाल, सोशल मीडियावरती बघत असाल, पण आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून थेट सुवर्णाताईंनी आपल्याशी संवाद साधला आणि त्यांचे अनुभव सांगितले, शोबद्दल माहिती सांगितली. रेडिओ रागिनी या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. अशाच मैत्रिणींच्या सक्सेस स्टोरी मी राजेश्री तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. थँक्यू. अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका.